नमस्ते. आज आपण श्रीराम जन्म हा चॅप्टर पाहणार आहोत आणि श्रीराम जन्म म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी माहीत होती. मी आता वाचून दाखवते की राजा दशरथाचा यज्ञ समाप्त झाल्यावर तो राण्यांना घेऊन अयोध्येत परतला. अत्यंत सन्मानित होऊन मुनी ऋष्यशृंगही शांताला घेऊन घरी परतले. राजा दशरथाने लांबपर्यंत त्यांना पोहोचविण्याची व्यवस्था केली होती. यज्ञ समाप्ती म्हणजे पुत्र प्राप्तीसाठी हे यज्ञ त्या जमान्यात केले जायचे. तर यज्ञ प्राप्तीनंतर चैत्र शुद्ध नवमीला पुनर्वसू नक्षत्र आणि कर्क लग्नात कौसल्या देवींनी दिव्य लक्षणाने युक्त सर्व लोक वंदित जगदीश्वर श्रीरामांना जन्म दिला. त्यावेळी सूर्य, मंगळ, शनी, गुरु आणि शुक्र हे पाचही ग्रह उच्च स्थानी होते. लग्नी चंद्राबरोबर बृहस्पती विराजमान होता. ते विष्णुरूप भविष्य अथवा खिरीपासून प्रकटले. श्रीराम कुळाचा आनंद वाढविणारे होते. त्यांच्या डोळ्यात लाली होती, ओठ लाल होते, हात मोठे मोठे, स्वर दुदंबीच्या स्वराप्रमाणे गंभीर होता. त्या अमित तेजस्वी बाळामुळे महाराणी कौसल्याची शोभा वाढलीच, जणू वज्रपाणी. इंद्रामुळे देवमाता आदिती सुशोभित झाली होती. त्यानंतर कैकेयीने सत्य पराक्रमी भरताला जन्म दिला. तो सर्व गुण संपन्न होता. राणी सुमित्रीने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन मुलांना जन्म दिला. कोणी तर राणी सुमित्रीने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन मुलांना जन्म दिला. हे दोघे सर्व प्रकारच्या अस्त्रविद्येत पारंगत होते. चारही दशरथ पुत्र सुंदर, प्रसन्न, मनस्वी आणि सर्व गुणांनी संपन्न होते, कांतिमान होते. अयोध्येत मोठा उत्साह होता. लोकांनी गर्दी केली. दशरथाने लोकांना धन आणि गायी दान केला. त्यावेळेस म्हणजे असं काही पुत्र जन्माला आला तर धन वाटलं जायचं किंवा जे काही असेल गायी ते दिले जायचे. 11 दिवसांनी नामकरण झाले. गुरु वसिष्ठांनी मुलांची नावे ठेवली. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ही जी नावे ठेवली आहेत ते गुरु वसिष्ठ आहेत, त्यांनी नावे ठेवली. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. राजाने ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या. महर्षी वसिष्ठांनी त्या चारही मुलांचे जातकर्म इत्यादी संस्कार केले. ते चारही पुत्र वेदात विद्वान आणि शूरवीर होते. ते लोकहितकारी काम करीत. लक्ष्मणाला श्रीरामाचा फार ओढा होता. श्रीरामाची आवड ती त्याची आवड. तो त्यांची सेवा करण्यात धन्यता मानला. श्रीरामाच्या बरोबर सावळीसारखा वावळे. शत्रुघ्नाचा ओढा भरताकडे होता. राजा दशरथ स्वतःला भाग्यशाली समजत. मुले मोठी झाली. नम्र, यशस्वी, सर्वज्ञ, दूरदर्शी. राजपुत्रांचा कल धनुविद्येच्या अभ्यासात अधिक होता. विद्याची सेवा हाही त्याचा आनंदाचा विषय होता. म्हणजे एकंदरीत ह्या चॅप्टरमध्ये एक फॅमिली जे आहे ते फॅमिलीचं वर्णन केले. श्रीराम, लक्ष्मण, भरत त्यांची नावं कोणी ठेवली किंवा पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केले, ते सगळं आपल्याला ह्या गोष्टींमधून समजून येत आहे. आता राहिलेला चॅप्टर आपण उद्या पाहूयात. श्रीराम जन्म हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्याचं नामकरण वगैरे आपण आता नंतर जे काय आहे ते चॅप्टर पाहूया.